तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. तर शेअर मार्केटमध्ये जर तुम्ही नवीन असाल आणि बऱ्याचशा गोष्टी संघर्ष केल्यानंतर, बराच काळ घातल्यानंतर तुम्हाला असं वाटलं, की असं कोणती गोष्ट आहे जी मला शिकल्यानंतर मी शेअर मार्केटमध्ये, स्टॉक मार्केटमध्ये प्रॉफिट कमवू शकतो. तर एक गोष्ट सांगतो मित्रांनो, एक आहे ना, होडी असते होडी, आणि ती होडी नदी पार करीत असते. तर त्या होडीमध्ये 3 माणसं बसलेली असतात. एक असतो ख्रिश्चन, एक असतो मुस्लिम आणि एक असतो हिंदू. तर ज्यावेळेसला ती नाव आहे, ती नदी ओलांडत असते, त्यावेळेसला काय होतं, तुफान वारा येतो, तुफान पाऊस चालू होतो आणि ती होडी आहे, जी नाव आहे, ती डगमगायला लागते. आणि ती नाव ज्यावेळेसला डगमगायला लागते, त्यावेळेसला तो जो त्याच्यामध्ये ख्रिश्चन असतो, तो आपल्या देवाला प्रार्थना चालू करतो, "हे गॉड प्लीज सेव्ह मी." तर त्याचा गॉड येतो आणि त्याला घेऊन जातो. दुसरा जो असतो तो मुस्लिम असतो, तो पण प्रयत्न करतो, "हे अल्लाह मुझे बचा ले, हे अल्लाह मुझे बचा ले." तर अल्लाह अल्लाह करता त्याचा अल्लाह येतो आणि त्याला पण वाचवतो आणि त्याला त्या नदीच्या पलीकडे नेऊन पोचवतो. आता बारी येते हिंदूची. आता हिंदू काय करतो, शंकरा धाव, शंकर अर्ध्या रस्त्यात आला तोपर्यंत गणपती धाव, गणपती अर्ध्या रस्त्यात आला तोपर्यंत भैरोबा धाव, भैरोबा अर्ध्या रस्त्यात येतो कुठंतरी, म्हणजे त्याच्याकडे 33 कोटी देव आहेत. आणि 33 कोटी देवामध्ये तो प्रत्येक देवाचं नाव घेतो. प्रत्येक देव अर्ध्या रस्त्यात येईपर्यंत तो दुसऱ्या देवाचं नाव घेतो. तर असं करता करता शेवटी त्याची नाव काय होते, त्या नदीमध्ये बुडून जाते. तर ती नाव त्या नदीमध्ये बुडाल्यानंतर त्यावेळेसला तो स्वर्गात जातो. त्यावेळेस तो देवाला म्हणतो, "काय देवा, माझ्याबरोबर जे 2 जण होते ते तर वाचले, पण मी तुमच्या सगळ्यांची एवढी भक्ती केली, पण तुम्ही मला वाचवताना आले नाही, माझे नाव बुडून दिले." त्यावेळेसला देव म्हणतात, की "तुला कसं वाचवणार आहे मी? जर तू माझ्या रस्त्यामध्ये मला पूर्ण येऊनच देत नाही, जर मी पूर्ण आल्याच्या नंतर मी अर्ध्या रस्त्यात येतोय तोपर्यंत तू दुसऱ्या देवाचं नाव घेतोय, तर तू कसा वाचू शकतो?" तर मित्रांनो, मला काय सांगायचंय, की शेअर मार्केटमध्ये काम करताना कोणची तरी एक स्ट्रॅटेजी एवढी मास्टर करा, एवढी मास्टर करा, एवढी मास्टर करा, ज्याप्रमाणे त्याचा गॉड आला त्याला घेऊन गेला, अल्ला आला त्याला घेऊन गेला. कारण त्याच्याकडे एकच ऑप्शन आहे. दुसरं ऑप्शनच नाहीये त्या माणसाकडे. जर दुसरं ऑप्शन तुमच्याकडे असेल, तुमच्याकडे लय स्ट्रॅटेजी असतील, तुमच्याकडे लय शार्प माइंडेड असताना तुम्ही तुम्ही रोज नवीन काहीतरी शिकत असता, तर शेअर मार्केट ही नवीन शिकणाऱ्यासाठी गोष्ट नाहीये. एकच गोष्ट शिका, एकच गोष्ट वापरा. तुम्ही जर आत्ता बघत असाल, ते स्टॉक मार्केटमध्ये जे प्रॉफिटेबल ट्रेडर आहेत, ते सिंपल एकच लॉजिक सांगतात आणि असं वाटतं, "अरे यार, किती सिंपल आहे." पण ते सिंपल गोष्टीने ते एवढे पैसे बनवलेले आहेत त्यांनी, कारण का ते एकाच गोष्टीवरती वर्क करतायत. ज्यावेळेसला आपण पण नवीन होतो, मी पण स्टॉक मार्केटमध्ये नवीन होतो. रोज नवीन स्ट्रॅटेजी शिकायची. एस-एम-सी शिकलो, फेअर व्हॅल्यू गॅप शिकलो, ऑर्डर ब्लॉक शिकलो, एस-ओ-एस शिकलो, बी-ओ-एस शिकलो. ठीक आहे. 9 EMA इंडिकेटर, भरपूर इंडिकेटर असते. सगळे इंडिकेटर वापरून बघितले. आणि त्यानंतर एक गोष्ट लक्षात आली, की मार्केटमध्ये प्रत्येक स्ट्रॅटेजीची, प्रत्येक इंडिकेटरची एक ॲक्युरसी आहे आणि ती मिनिमम टू मॅक्सिमम ॲक्युरसी जी आहे ती 60% 70%च्या दरम्यान आहे. म्हणजे ॲव्हरेज विन रेट. म्हणजे त्या ट्रेडची ॲक्युरसी जर तुम्ही 100 ट्रेड घेतले, तर तुम्हाला त्या ट्रेडमध्ये किती पर्सेंट तुम्ही 100 मध्ये किती ट्रेड जिंकू शकता, ही एक ठरलेली गोष्ट आहे. म्हणजे 100 टू 100 ट्रेड असं कोणतंच लॉजिक मार्केटमध्ये नाहीये, की त्याच्यामध्ये तुम्ही चुकणारच नाहीये. जर अशी स्ट्रॅटेजी कोणाकडे असेल, तर तो तुम्हाला फसवतोय, तो तुमची फसवणूक करतोय. 100% ॲक्युरसी आहे, 100% विन रेट आहे. चूक होणार हे तर तुम्हाला 100% माहिती आहे. मग जर 60% ॲक्युरसीमध्ये, 70% ॲक्युरसीमध्ये, 55% ॲक्युरसीमध्ये पण तुम्ही प्रॉफिटेबल ट्रेडर होऊ शकता. फक्त काय गेम आहे, तो गेम आहे तुमच्या डिसिप्लिनचा. बऱ्याच ट्रेडरचे मला डीएममध्ये मेसेज येतात, की दादा 10-15 दिवस प्रॉफिट होतो आणि 1-2 दिवस सगळं प्रॉफिट उडून जातं. हा प्रॉब्लेम तुमच्या एकासोबत होत नाही. शेअर मार्केटमधून पैसे कमवत नाही असं नाहीये. भरपूर लोक पैसे कमवत आहेत. भरपूर रोज पैसे कमवत आहेत लोक. हा गेम पैसे कमवणाऱ्यांचा नाही. हा गेम आहे ते पैसे टिकवणाऱ्यांचा. पैसे कमावणाऱ्यांमध्ये टिकवणारे लोक थोडेच आहेत आणि जे टिकवणारे लोक आहेत त्यांच्या मेंदूला माहीत झालंय, की पैसे बनतात आणि ते ह्याच प्रोसेसला फॉलो करून बनतात. त्यांनी एक प्रोसेस बनवली, एक डिसिप्लिन बनवला, एक रूल्स बनवला आणि डोळे झाकून त्या रूल्सला, डोळे झाकून त्या प्रोसेसला ते फॉलो करतात. त्यांच्यासाठी पैसे मॅटर करत नाही, पैसे बनतात की नाही. ते फक्त त्या प्रोसेसवरती भरोसा आहे. त्यांना माहिती आहे, जरी ह्या प्रोसेसने आज मला पैसे दिले नाही,
परंतु येणाऱ्या पुढील काळामध्ये ही प्रोसेस मला लास्टला मंथ लास्टला मला काहीतरी पैसे घेऊन देणार आहे, जरी आज भेटले नाही तरी पण. आणि त्यावेळेस त्यांचं डिसिप्लिन बिल्ड होतं. तर मला काय सांगायचं आहे मित्रांनो, पैशाच्या मागे पळू नका, नवीन स्ट्रॅटेजीच्या मागे पळू नका. एक सिंपल स्ट्रॅटेजी उचला, ठीक आहे. आणि शेअर मार्केटमध्ये तुम्हाला सांगत असतील की सुरुवातीच्या काळामध्ये लॉस व्हायला भरपूर नवीन हे झालं ते झालं. एकच गोष्ट आहे, ओव्हर ट्रेडिंग. कमी काळात जास्त पैसे कमवायचा प्रयत्न म्हणजे ओव्हर ट्रेडिंग. फक्त हा एवढा एक जरी पॉईंट तुम्ही सोडला ना, तरी तुमच्या खिशातले जाणारे पैसे वाचणार आहे. आणि ज्यावेळेस जाणारे पैसे वाचतील त्यावेळेस प्रॉफिटची जर्नी ऑटोमॅटिक सुरू होणार आहे. त्यामुळे ओव्हर ट्रेडिंग सगळ्यात आधी बंद करा. जर तुम्ही बिगिनर असाल तर दिवसात एकच ट्रेड घ्या, एकतर प्रॉफिट एकतर लॉस. भले तुमचा रिस्क रिवॉर्ड 1:1 असू द्या, 1:2, 1:3 असू द्या, एकच ट्रेड. 2 दिवसापासून ट्रेड करतोय, माझा 2 कॉस्ट टू कॉस्ट एसेल गेलेले. टार्गेटच्या जवळ 2-2 पॉईंटवरून मूव्ह 2-2 पॉईंटवरून एसेल माझं कॉस्ट टू कॉस्ट आलेलं आहे. तर मी विचार केला की ज्यावेळेसला मी जास्त ट्रेड करीत असतो, ज्यावेळेसला मी दिवसातले 4, 5, 10 ट्रेड करायचो, त्यावेळेसला एका ट्रेडने जर माझ्या टार्गेटपासून आपलं माइंड दुसऱ्या ट्रेडला आपण त्या पहिल्या ट्रेडचा रिझल्ट घेऊन दुसरा ट्रेड प्लॅन करतो, की अरे बाबा आता टार्गेटच्या जवळ आलेलं आहे आणि टार्गेटच्या आधीच आपण तो ट्रेड कट करतो आणि तो ट्रेड आपल्याला टार्गेट देतो. म्हणजे ट्रेडिंग ही फार कन्फ्युजन गेम आहे. गेम एकदम सिंपल आहे. एकतर ते वर जाईल नाही तर खाली येईल. पण ते तुम्हाला कन्फ्यूज करतं. एकदा वर जाताना एकदम 2 पॉईंटवर तुमच्या टार्गेटवरून खाली येतं. त्याचं कामच ते. पण कधी-कधी असं पण होतं एस-एलच्या पण 2 पॉईंटपासून ते एस-एलपासून टार्गेट देतं. फक्त विषय काय आहे माहिती का? ज्याप्रमाणे एक पोहायला शिकणारा व्यक्ती पाण्यात बुडतो आणि बुडल्यानंतर तो काय शिकतो? बुडल्यानंतर तो एक अशी स्किल शिकतो, की ह्या पाण्यात बुडतं, पण ह्या पाण्यावर तरंगता पण येतं. ह्या पाण्यावर तरंगण्यासाठी मला अशा पद्धतीने हातपाय हलवावे लागतील आणि त्यावेळेसला मी तरंगणार आहे. मग तो दुसरं काहीच करीत नाही. फक्त त्याच्या मेंदूला एक विश्वास येतो, की हा अशा पद्धतीने हातपाय हरवल्यावरती आपण पोहायला शिकू म्हणजे आपण पाण्यामध्ये बुडणार नाहीये. मग त्याच्या व्यतिरिक्त तो काहीच करत नाही. त्याच्या आधी पण तो हातपाय हलवत असतो. त्याच्यानंतर पण तो हातपाय हलवतो. फक्त जे तो पहिले हातपाय हलवत होतो, तो एकदम फास्ट हलवत असतो. त्याला बुडण्याची भीती असते. पण नंतर त्याला एक स्किल डेव्हलप झालं. त्याला एक क्लू भेटला, एकच आयडिया भेटली आणि त्या आयडियामध्ये त्याला तो स्किल अवगत झालं आणि त्या आयडियामध्ये तो पोहायला शिकला. ट्रेडिंग ही एक अशीच फील्ड आहे. त्याच्यामध्ये फक्त एक एक छोटा क्लू आहे. एक एकदम छोटा क्लू आहे. आणि तो क्लू भेटण्यासाठी तुम्ही रात्रंदिवस हातपाय हलवता, रात्रंदिवस हातपाय हलवता. पण सगळं हातपाय हलवल्यानंतर तुमच्या मेंदूला एक गोष्ट कळते, "अरे यार, ही गोष्ट किती सिंपल होती. ही गोष्ट किती सोपी होती. इट्स अ व्हेरी ईझी." मी आत्तापर्यंत एवढ्या जोरात हातपाय हलवत होतो, एवढ्या जोरात मी वाचण्याचा प्रयत्न करत होतो. परंतु यार, ही गोष्ट किती सिंपल होती, की मला पोहायला शिकायला एवढा वेळ लागला नाही, एवढा ट्रेनिंग शिकायला वेळ लागला. कारण का? त्यावेळेसला मी स्किलवरती भरोसा ठेवलाच नाही ना. मी रोज नवीन स्ट्रॅटेजी सापडतोय. मी रोज नवीन कन्सेप्ट आणतोय. ती नवीन कन्सेप्टचा गेमच नाहीये. तर मला हेच सांगायचंय, एक स्ट्रॅटेजी पकडा. रोज एकच ट्रेड घ्या आणि कमीत कमी 6 महिने स्ट्रॅटेजी फॉलो करा तुमची. 6 महिने एकच ट्रेड घ्या. एकच ट्रेड, एकच ट्रेड, एकच ट्रेड. जर बिगिनर असाल तर. आणि ज्यावेळेसला तुम्ही भरपूर ट्रेड करता, आजच्या सिच्युएशनला असं कंडिशन आहे. पहिलं असं वाटायचं, की यार कधी मार्केटला बघतोय आणि कधी ट्रेड भेटतोय. असं वाटतं यार जाऊ दे आज नको ट्रेड घ्यायला, स्किप करायला. कशाला उगाच ट्रेड घ्यायचा. ठीक आहे चालू आहे प्रॉफिटमध्ये आहेच. मग कशाला उगाच आज नको ट्रेड घ्यायला असं वाटतंय मार्केट पण बोरिंग आहे. हा ज्यावेळेसला तुमचं थिंकिंग चालू होईल, त्यावेळेसला तुम्ही प्रॉफिटेबल ट्रेडर होता आणि ट्रेडिंग ट्रेडिंग ही एकमेव फील्ड अशी आहे, बाकीच्या फील्डमध्ये तुम्ही जेवढा वर्क करताल, तेवढे तुम्ही मास्टर बनताल. ट्रेडिंग या फील्डमध्ये वर्क करा, पण तुमचं जे काम करायचा टायमिंग आहे तो एकदम कमी ठेवा. जेवढा कमी तुम्ही काम करताल ना, जेवढा कमी तुमचे ट्रेड असतील, तेवढे जास्त तुम्ही प्रॉफिटेबल ट्रेडर असताल. आणि जर या सोशल मीडियावरती YouTube, Instagram हे जे इन्फ्लुएन्सर आहेत, यांना बघून इन्फ्लुअन्स होऊ नका. जे ॲक्चुअलमध्ये ट्रेडर आहेत ना, जे ॲक्चुअल स्टॉक मार्केटमधून पैसे कमवतात ना, त्यांचा कोणताच YouTube चॅनल नाही, त्यांचं कोणताच Instagramला अकाउंट नाहीये. इलॉन मस्क नावाचा माणूस आहे, त्याचा कुठंच शो अप नाही, की हां, आय एम अ मिलियनियर, आय एम अ बिलियनियर. त्याचे कधी स्टेटस पडत नाही. मुकेश अंबानीचे कधी स्टेटस पडत नाही. घेतली बघ भावा नवीन रॉल्स रॉयल आजच काढली बरं का. जे ॲक्चुअल पैसे कमवणारे लोकं आहेत ती वेगळी आहेत आणि तुम्हाला जर ॲक्चुअलमध्ये पैसे कमवायचे असतील तर एक प्रोसेस बिल्ड करा. त्या प्रोसेसमध्ये तुम्हाला किती पर्सेंट रिटर्न भेटते तो रिटर्न कॅल्क्युलेट करा
जर तुम्हाला ₹10,000 वरती ₹5,000 भेटतात, तर तुमचा 50% रिटर्न होतोय. जर तुम्हाला फक्त एक स्किल डेव्हलप करायचं आहे, की रिटर्न्स किती जनरेट करू शकतो मी मॅक्सिमम आणि मिनिमम आणि लॉस माझा ह्या स्ट्रॅटेजीने किती होतोय मॅक्सिमम या मिनिमम. फक्त एवढं एक स्किल डेव्हलप करा. एक स्किल करा डेव्हलप. एक स्ट्रॅटेजी मास्टर करा आणि रोज एक ट्रेड घ्या. एस-एल टू एस-एल, कॉस्ट टू कॉस्ट, टार्गेट टू टार्गेट. डोक्याचं टेन्शन खतम करा. शांत राहा, संयमी राहा. आपल्या प्लॅनवरती फोकस ठेवा आणि एक ना एक दिवस तुम्हाला हा क्लू भेटणार. हा क्लू जसा पोहायला भेटल्यावरती एकच सेकंद, एकच मायक्रो सेकंदाचा क्लू आहे. एकच एकदम. पण तो क्लू भेटण्यासाठी काही काहींना भरपूर स्ट्रगल करतात, काही भरपूर दिवस घालवतात आणि तो क्लू ज्याला भेटतो तो एकदम प्रॉफिटेबल ट्रेडर होतो. थँक यू.